तुम्ही बँकेत तुमचं अकाउंट ओपन करायला जाता तेव्हा बँकेच्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल असते, पण मदत मागायला जाता तेव्हा खरा चेहरा समोर येतो. पण बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक 100 वर्षापासून आपल्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल टिकवून आहे. मग विचार कसला करताय? Come on, start your saving and growth of your life with Basing Catholic Cooperative Bank. या जगात सर्वाइव्ह करणं खूप कठीण आहे, कारण प्रत्येक क्षणाला असतो नवा सस्पेन्स, नवं थ्रिल, ऍक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन. पण प्रश्न जेव्हा मी मेहनतीने कमावलेल्या पैशांचा असतो तेव्हा मी निर्धास्त असतो, कारण 100 वर्षांचा विश्वास, बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक, हे नातं विश्वासाचं. खरं तर प्रबोधनाचा हा प्रयत्न तुम्ही सातत्याने इतके दिवस करता आहात, ही खूप छान गोष्ट आहे. आणि अशा प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळणं हे आणखी अतिशय आनंददायक आहे. विषय असा आहे की तुमचा आवाज बंद व्हावा, तुमचा आवाज येऊच नाही असे प्रयत्न होऊ शकतात. आणि हल्ली बरेचसे प्रयत्न मशीनच्या माध्यमातून होतात. त्यामुळे आपके पास लोग है, तुम्हारे पास क्या है, मेरे पास मशीन है, असं म्हणणारे लोक सध्या आहेत. पण तरी सुद्धा आपण आपला आवाज बुलंद करत राहणार याच्यामध्ये काही शंका नाही. मगाशी मी सुरुवात अशी केली की मुळामध्ये या प्रकारचं प्रबोधनाचं काम इतकी वर्ष सातत्यानं तुम्ही सगळे लोक करता आहात, याचा मला फार आनंद आहे. सॅबी परेरा नावाचा माझा फेसबुकचा मित्र आहे आणि सॅबीने मला सांगितलं की तुम्हाला यायचं आहे या कार्यक्रमाला. तर मला असं वाटतं की सॅबीचं एकूण व्यक्तिमत्व, लेखन आणि शब्दकळा लक्षात घेता काहीतरी विनोदी वगैरे विषय आहे की काय माझ्या भाषणाचा. पण सॅबीने मला फार गंभीर विषय सुचवला. आणि प्रशांत रॉड्रिग्स नावाचा आमचा एक मित्र, तो आता एवढ्या मागे बसलेला आहे, पण त्याला असा भयंकर पाठपुरावा केला की मला इथे येण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. आता इथं आल्यावर मात्र मला असं वाटतं आहे की समजा मी इथं नसतो आलो तर तुमचं काही फार बिघडलं नसतं, तुम्ही कुठला तरी अन्य वक्ता बोलावला असताच. पण माझं मात्र बिघडलं असतं, कारण एवढी छान मैफल मी मिस केली असते. तसंही वसईगड या परिसरामध्ये यायला मला फार आवडतं. माझा फार लाडका असा हा परिसर आहे. मला नेहमी असं वाटतं की माणसं इतकी साधं, सोपं, छान जगू शकतात, कारण असताना आपण फार गुंतागुंत वाढवतो जगण्याची. आम्ही लोक पुण्या मुंबईमध्ये राहतो आणि जगण्याची गुंतागुंत कमालीची वाढवतो. की सगळी गुंतागुंत इथे आल्यानंतर अशी सुटी सुटी, हलकी हलकी होत जाते. असं वाटतं की इतकं सोपं आहे सगळं, आपण काय एवढं क्लिष्ट करून टाकलं होतं, काय एवढं अवघड केलं होतं. आणि खरं म्हणजे या अवघडतेतून, या क्लिष्टतेमधूनच आधुनिक समाजाच्या समोर जे सगळे आव्हान आहेत त्यापैकीच एक विषय आजच्या आपल्या व्याख्यानाचा आहे. आपल्याला असं वाटतं की आपण आधुनिक झालो, पण आपण एवढे गुंते वाढवतो, आपण इतके पेच निर्माण करतो आणि आधुनिकतेसोबत येणारे पेच काय आहे त्याची अनेकदा आपल्याला ती आव्हानं समजत नाही, अंदाज येत नाही, म्हणून ही वेळ आलेली असते. पण ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण सगळेजण येऊन बोलतो आहोत, संवाद करतो आहोत. पण नेहमी असं वाटत आलेलं आहे की जगात तोपर्यंत अशा आहे जोपर्यंत माणसं बोलतात. जगात तोपर्यंत भिण्याचं काही कारण नाही जोपर्यंत संवादाची स्पेस आहे, जोपर्यंत वेगळ्या विचारांचा अवकाश. म्हणजे 25 डिसेंबर 1949 ला संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार गाजलेलं भाषण आहे. आणि त्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तो मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल. पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. आणि बाबासाहेब नंतर तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. ही परंपरा आहे भारताची, आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. तुम्हाला जे वाटतं ते बोलता आलं पाहिजे, ती स्पेस तुम्हाला मिळाली पाहिजे. हे बोलायचंच नाही आणि हे बोलणार की जा पाकिस्तान. मी अनेक लोकांना सांगतो की मला आवडेल जायला पाकिस्तानला. मुंबईपासून कराचीची
फ्लाईट फक्त 40 मिनिटांवर आहे. मला त्या पाकिस्तानचा विसा, मला जाऊन यायला आवडेल. पण मुळामध्ये जे पाकिस्तानला जा असं म्हणतात त्यांना भारत काय आहे हे माहिती नसतं. भारत कुठल्या अधिष्ठानावर उभा आहे ते माहिती नसतं. भारताचा राष्ट्रवाद काय आहे ते माहिती नसतं. आणि म्हणून राष्ट्रवादाच्या अनुषंगानं बोलत राहणं फारच महत्वाचं आहे. आधुनिक कालावधीमध्ये तर राष्ट्रवादाच्या अनुषंगानं फारच मोठे पेच निर्माण झालेले आहेत. अशा वेळी हे व्याख्यान तुम्ही आयोजित केलेलं आहे. फ्रान्सिस सर तुम्ही अध्यक्ष आहात या व्याख्यानाचे आणि मला याचा खूप आनंद आहे. मी मला मगाशी हे सगळे सर्व सांगत होते की दर रविवारी तुम्ही सगळेजण जमता, या प्रकारची व्याख्यानं होतात, त्या प्रकारे वेगवेगळे विषय मांडले जातात आणि अशा प्रकारच्या गंभीर विषयांवर एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येतात, आजही एकत्र येतात. हे खूप चांगलं पाऊल आहे, चांगलं लक्षण आहे की आशादायक अशी गोष्ट आहे आणि या विषयावर बोललं गेलं पाहिजे, पुन्हा बोललं गेलं पाहिजे. जागतिक संदर्भात मी बोलणार आहेच, पण माझा केंद्रबिंदू हा भारत असणार आणि भारताच्या अनुषंगाने मग जागतिक संदर्भामध्ये आपल्याला ही मांडणी करायची आहे. कारण मुळामध्ये राष्ट्रवादाच्या अनुषंगाने आपल्या समोर जेवढे पेच आहेत तेवढे पेच आणखी कुठे असणार नाही. कारण मुळामध्ये आपल्यासारखं भूविविधता असणारा देश जगाच्या पाठीवर कुठेच नाही आणि म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये बोलणं फार आवश्यक आहे. मगाशी उल्लेख झाला माझ्या पुस्तकाचा, बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं पुस्तक माझं 2008 मध्ये आलं. तेव्हा मी लोकसत्तामध्ये सहसंपादक होतो आणि बराक ओबामांवर पुस्तक जेव्हा आलं तेव्हा खरं म्हणजे मला कळत नव्हतं की काहीतरी मला लिहायचं होतं. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणं ही मोठी घटना आहे, एक वेगळी घटना आहे अशी माझी मांडणी होती. अमेरिकेसारख्या अगदी गोड्या, स्टिरिओटाईप, चर्च सेंट्रिक अशा प्रकारच्या एका देशामध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणं ही क्रांती आहे, हा मोठा बदल आहे अशी माझी मांडणी होती. पण ते कशा प्रकारे लिहावं ते कळत नव्हतं आणि ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार याबद्दल मला खात्री होती. 2008 मध्ये मी साधारणपणे जवळपास 15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि 15 वर्षांपूर्वी मी आणखी तरुण होतो. मी आजही तरुणच आहे, पण 15 वर्षांपूर्वी मी अगदी 33 वगैरे वर्षांचा होतो. मी तुम्हाला अगदीच वय कळावं असं सांगितलं तर त्यामुळे तरुण होतो आणि मला अशी खात्री होती की ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार. तेव्हा मला आठवतं की मी लोकसत्तामध्ये होतो आणि कुमार केतकर हे माझे संपादक होते. तर कुमार केतकरांना मी म्हटलं, कुमार केतकर तेव्हा अमेरिकेची निवडणूक कव्हर करायला चालले होते आणि मी कुमार केतकरांना म्हटलं आपल्या भारतीय शैलीमध्ये की केतकर साहेब तुम्हाला मी सुपारी देतो, क्या वाटेल ते का, पण ओबामांना निवडून आणूनच परत. तर केतकर साहेब मला म्हणाले की संजय तू किती वेळा अमेरिका पाहिलेली आहेस, तू किती वेळा अमेरिकेची निवडणूक कव्हर केलेली आहेस, तुला वाटतं तेवढी अमेरिका सोपी नाही, तुला वाटतं तेवढी अमेरिका उदार सहिष्णू नाही, त्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष कधीच होऊ शकणार नाही. तेव्हा मी कुमार केतकरांना असं म्हटलं होतं की सर मला अमेरिका माहिती नाही जेवढी तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही फार निवडणुका अमेरिकेतल्या कव्हर केलेल्या आहेत, पण मी तुम्हाला नक्की सांगतो की मला बदलणारं जग माहिती आहे आणि त्यामुळे बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष होणार याविषयी मला पूर्णपणे खात्री आहे. मी निकाल लागला आणि बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. मला आठवतं मुद्दा मी त्या राष्ट्रवादाच्या अनुषंगाने जरा ही मांडणी करतो की आपण कुठून कुठपर्यंत येऊन पोहोचलो. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि पुण्यामध्ये एक परिसंवाद होता. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, पुढे काय? साहेब पुणेकरांना ही फार चिंता असते. ते पु ल देशपांडेंनी म्हटलंय ना की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागामध्ये काम करत असलो तरीही आपण अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला देऊ शकतो असे ज्यास वाटते त्यास पुणेकर म्हणाले. त्यामुळे पुणेकरांनी हा परिसंवाद आयोजित केला की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे. त्या परिसंवादामध्ये बरेच पॉलिटिकल सायंटिस्ट आणि बाकी अनेक जण होते. त्यामध्ये मी पण एक वक्ता होतो आणि म्हटल्याप्रमाणे मी तरुण तर होतोच, पण त्याहीपेक्षा म्हणजे आय वॉज एक्सायटेड आणि खरंच म्हणजे आजही असं घडलं असतं तरी माझी ती उत्तेजित असण्याची स्थिती काही कमी झाली नसते. मला खरंच छान वाटलं की अमेरिकेसारख्या देशामध्ये बराक ओबामा की ज्या माणसाने सांगितलं गेलं की तू बराक हुसेन ओबामा, तो ओसामा तू ओबामा, आणि 2001 नंतर ओसामाच्या देशामध्ये ओबामाला निवडून येण्याची शक्यता सुतराम नाही असं ज्या देशामध्ये सांगितलं जात होतं त्याचं नाव मुद्दाम बराक हुसेन ओबामा आहे हे सांगितलं जात होतं. ते मुद्दाम ती घटना सांगितली पाहिजे की जॉन मॅकेन ओबामाच्या विरोधामध्ये उभे होते.
जॉन मॅकेन हे लष्करशहा, लष्कर प्रमुख नव्हे पण लष्करामध्ये काम करणारे असे गृहस्थ होते. आणि जॉन मॅकेन हे अर्थातच आपल्याकडे लष्कर आणि राष्ट्रवाद असा जोडला जातो. त्यामुळे जॉन मॅकेन सांगत होते की बराक हुसेन ओबामा कसे अमेरिकेचे अध्यक्ष होते. तुम्हाला मजा सांगतो की अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वीच्या वादसभा होतात, त्या तुमच्यापैकी अनेकांनी पाहिल्या असतील. ते छोट्याशा वादसभा असतात पण टोकदार थेटपणे कधी काही ते होत असत असं म्हटलं पाहिजे. त्यानंतर वादसभांची परंपराही अमेरिकेतली त्या अर्थाने खंडित झाली. तर तिथे जॉन मॅकेन एका सभेला उद्देशून असं म्हणाले, कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतं काय? अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे? जॉर्ज बुश. त्यांनी मुद्दा धार्मिक पायावर तो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. बिल क्लिंटन, जॉन मॅकेन, बराक हुसेन ओबामा. आहे का? जॉन मॅकेन, जॉर्ज बुश, बिल क्लिंटन अशी नावं असतात अमेरिकेच्या अध्यक्षांची. बराक हुसेन ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष कसे होते? लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि पत्रकारांनी जाहीर केलं की आता बराक हुसेन ओबामा ही निवडणूक हरणार. आणि पत्रकार जाहीर करतात तेव्हा ते बहुतेक वेळा प्रोटेस्ट करतात. त्यानंतर त्याच ठिकाणी ओबामांची सभा झाली आणि ओबामाच्या सभेमध्ये ओबामा असं म्हणाले, ही तर अमेरिकेची ब्युटी आहे. दॅट इज द ब्युटी ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, की कोणीही अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकते. आणि त्यानंतर त्या वाक्यावर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. मुद्दा असा की ती सभा होती आमच्या पुण्यातली. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. पुढे त्या पुण्यामध्ये काही विचारवंत होते आणि पुण्यातल्या विचारवंतांचं वैशिष्ट्य असं आहे की ते अशा प्रकारे बोलत असतात की जसं काही त्याच्या चेहऱ्यावर कुठले भाव नसतात. चेहऱ्यावर भाव असणारं बोलणं म्हणजे काहीतरी सबंध भाषा. शक्ती थोडा त्रास मला देत आहे. आणि त्यामुळे मी असं एकदम एक्साइटेड उत्तेजित की ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर काय होणार बघा सगळं बोलत. एक पॉलिटिकल सायंटिस्ट उभे आहे आणि म्हणाले, संजय आवटे बोलले, बरं बोलले. बरं हे म्हणायचं सुपरलेटिव्ह आहे. गुड, बेटर, बेस्ट, मग बरं. बरं कोणी म्हणणं सोपं नाहीये. संजय आवटे बोलले, बरं बोलले, पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं काही मला वाटत नाही. माझं भाषण झालेलं होतं पण तरी मला प्रतिवाद करणं भाग होतं. मी जरा म्हटलं की मला जरा प्रतिवाद करायचा, मला बोलायचं. मी पुढे गेलो आणि मी म्हटलं की आता प्राध्यापक अमित बोलले, उत्तम बोलले, पण ते जे म्हणाले की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदले असं काही मला वाटत नाही. एक लक्षात घ्या की माझा असा दावाच नाहीये की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदले. माझा दावा असा आहे की जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. हे बदलणारं जग फार महत्वाचं आहे की ज्या जगामध्ये कोणी काही काळे मला सांगा, कोणी काही सत्ता होती विशिष्ट लोकांची, विशिष्ट वर्गाची, विशिष्ट जातींची, विशिष्ट धर्मांची, अशी सत्ता होती. आणि प्रत्येकाला असं वाटतं की हे माझं जग आहे, प्रत्येकाला ती स्पेस मिळणं, प्रत्येकाला अवकाश मिळणं. बराक हुसेन ओबामा वॉज द प्रूफ ऑफ दॅट की जग बदलत आहे. ओबामांना त्या अर्थाने कुठलाही इतिहास नव्हता, पार्श्वभूमी कुठलीच नव्हती, कुठला वारसा नव्हता, कुठली लेगसी नव्हती, पण तरी बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. कारण ओबामांचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये मी नव्या युगाची नांदी करण्यासाठी उभा आहे. त्याने तेव्हा ब्लॅकबेरी त्यांच्याकडे फोन होता आणि ब्लॅकबेरीचा वापर त्याने खूप केला. तेव्हा ते गमतीने असं म्हणाले होते की आय एम नॉट ओनली फर्स्ट ब्लॅक प्रेसिडेंट, आय एम ऑल्सो फर्स्ट ब्लॅकबेरी प्रेसिडेंट. या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करत, नव्या जगाचा वापर करत जागतिकीकरणाला नुकतीच सुरुवात झालेली होती. 2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होता. मला असं वाटतं की या जगाकडून आपण कुठल्या जगाकडे चाललेलो आहोत हे कळण्यासाठी हे समजणं फार महत्वाचं आहे. कारण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होता ही घटना तेव्हा फार महत्वाची होती. एक साधी गोष्ट अशी होती, तोपर्यंत काळ असा होता की साधारणपणे प्रस्थापितांना कोणीच आव्हान देत नव्हतं. ग्लोबलायझेशन आलं, जागतिकीकरण आलं आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या गोष्टी बदलल्या. म्हणजे दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे.
की जागतिकीकरण हे अर्थकारण आहेच, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही, पण जागतिकीकरणामुळे जगण्याची शैली पण बदलून गेली. त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये खुलेपणा पण आला. सर्वसामान्य माणसांपर्यंत जी कवाडं कधी उघडली जाणार नव्हती ती कवाडं पण उघडली गेली. अशा अनेक गोष्टी झाल्या. हा बदल लक्षात घेतला पाहिजे. ते बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणं हे महत्वाचं का आहे हेही समजून घेतलं पाहिजे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो काय आणि कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, ही जी गंमत आहे. एक लक्षात घ्या, त्याच कालावधीमध्ये साधारणपणे 1991 ला भारतानं जागतिकीकरण स्वीकारलं. नरसिंहराव तेव्हा पंतप्रधान होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. 1991 मध्ये भारतानं जागतिकीकरण स्वीकारलं, तर आता जवळपास 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि हे जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर तुम्ही गंमत बघा, 1991 ला ग्लोबलायझेशन आलं आणि त्याच्यानंतर एकही निवडणूक 2014 पर्यंत अशी झाली नाही की ज्यामध्ये एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं. छोटे छोटे घटक बोलू लागले, ते लहान घटक असतील, सप असेल, बसप आहे, आणखी कुठले घटक असतील, हे घटक बोलू लागले. पण एकाच पक्षाची निरंकुश सत्ता इथपासून ते आपण सगळ्यांची सत्ता, सगळ्यांना सत्तेमध्ये वाटा इथपर्यंत आपण येऊन ठेवतो की प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे आणि प्रत्येकाला ही स्पेस असली पाहिजे. त्याच कालावधीमध्ये घटस्फोट खूप वाढले असं म्हटलं जातं. मी नेहमी सांगतो असं की कोणीतरी सांगतंय आणि बाकीचे ऐकताय म्हणून घरं शांत असतील, तर त्यापेक्षा काही जण बोलले म्हणून घरं दुभंगली तर ते चालेल, पण लोकांनी बोललं पाहिजे. महिला बोलतच नाही, महिला मूक आहे, कुणी आव्हानच देत नाही म्हणून घर शांत असेल, तर त्या शांततेला काही अर्थ नसतो. कोणीतरी आव्हान दिलं पाहिजे. त्यामुळे दुभंगले पण आलं, पण एका अर्थानं वेगळ्या घटकांना आवाज पण मिळाला, जग अनेक अर्थांनी बदलत गेलं. याचे मी तुम्हाला पुरावे सांगतो. याच कालावधीमध्ये सर्वसामान्य माणसाला आवाज मिळाला. ज्या देशांना काही महत्व नव्हतं ते देश पुढे आले. ज्याला पोस्ट अमेरिकन, पोस्ट ग्लोबलायझेशन वर्ल्ड असं म्हटलं जातं, त्याचा आपण जर विचार केला तर बऱ्यापैकी जगाच्या इतिहासामध्ये खूप प्रकारचे बदल आपण पाहिले. त्यामधला हा अतिशय महत्वाचा बदल होता. मला जायचं पुढे. आता बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, त्याच देशामध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले. हे कसं काय झालं? 2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होता आणि त्याच्यानंतर 8 वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होता. 2016 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष होते. अमेरिकेत एका महिलेला मी फोन केला आणि तिला म्हटलं, तुम्ही काय मूर्ख आहात? तुमच्या ओबामाच्या देशामध्ये ट्रम्पला कसं काय म्हणून दिलं? हा मूर्खपणा तुम्ही कसा काय केला? तर प्रांजली मला त्या अमेरिकेची मैत्रीण असं म्हणाली, तू मला काही सांगू नकोस, असा मूर्खपणा तुम्ही 2 वर्षांपूर्वीच केलेला आहे. मी त्यांना म्हटलं, अरे पण आम्ही विकसनशील वगैरे आहोत. कितीही विकास म्हटलो तरी आम्ही सृजनशील आणि विकसनशील असे दोन्ही आहोत. तुम्ही एवढे विकसित, प्रगत, एवढे विद्यापीठ, ज्ञान साधना वगैरे एवढं सगळं तुमच्या देशामध्ये आहे, तुम्ही कसं काय हा प्रयोग केला, तुम्ही कसं काय हे केलं? तेव्हा ती मला असं म्हणाली, अमेरिकेसारख्या देशामध्ये हे होणं याच्यामध्ये आश्चर्य काहीच नाही, गांधींच्या देशामध्ये हे होणं हे जास्त घातक आहे. नेहरूंच्या देशामध्ये हे होणं हे जास्त त्रासदायक आहे, आंबेडकरांच्या देशामध्ये हे होणं हे जास्त असेल. मुद्दा असा की तिकडे ट्रम्प येतात ओबामांच्या नंतर आणि इकडे मनमोहन सिंगांनंतर आपले लोक येतात. पण गंमत अशी की जेव्हा ट्रम्प आले तेव्हा ट्रम्प इज नॉट आवर प्रेसिडेंट अशी चळवळ सुरू झाली अमेरिकेमध्ये. ट्रम्प वाह्यात आहे अशा प्रकारे म्हटलं गेलं. आपल्याकडे त्याला 56 इंच वगैरे म्हणतात. पण या प्रकारची भूमिका तिथे मांडली तरी गेली, आपल्याकडे ती भूमिकाही मांडली गेली नाही पुन्हा. पण किमान अमेरिकेचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण हे की पुन्हा दुसरी टर्म तरी ट्रम्प पुन्हा निवडून नाही येऊ शकते. मला लोकांनी विचारलं की ट्रम्प निवडणूक खरं म्हणजे हरले होते, तरी सुद्धा त्यांनी पूर्णपणे सगळं संविधान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे असं काही घडेल म्हणजे आमच्याकडे असं काही घडणार नाही, तर आमच्याकडे संविधानिक मार्गानेच असंविधानिक गोष्टी सुरू असतात. हिटलर जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा तो
नाटकालाच आलेलं होतं. मुद्दा सगळ्यात घातक यासाठी आहे की राष्ट्रवादाचा उपयोग करत आहे. लक्षात घ्या, म्हणजे सुरुवातीला जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचा एक राष्ट्रवाद होता. तो राष्ट्रवाद असा होता की तिथल्या सर्वसामान्य माणसांना असं वाटलं पाहिजे की अमेरिका हा माझा पण देश आहे. अमेरिका हा काय फक्त जॉर्ज बुश, डोनाल्ड ट्रम्प अशा उद्योजकांचा देश नाहीये. अमेरिका हा सर्वसामान्य बराक ओबामा सारख्या एका साध्या तरुण पोराचा, त्याचा कृष्णवर्णीय आहे, त्याची आई गोरी बाप काळा आणि एका अर्थाने लग्नापूर्वी झालेला हा मुलगा. अशा प्रकारच्या सुद्धा लोकांना अमेरिकेमध्ये जागा आहे. अमेरिका काही फक्त मोठभरांचा देश नाही, अमेरिका हा फक्त गोऱ्यांचा देश नाही. कमला हॅरिस काय, मुळामध्ये हे सगळी जी उदाहरणं जी आपण बघतो आता त्याच्यामध्ये सिंगल पेरेंटचा सुद्धा मुलगा आहे. सगळ्याच अर्थाने सोशल अशा प्रकारचा एक संदेश देण्याचा प्रयत्न ओबामांच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाला होता. आणि तेव्हा हा देश माझ्यावर, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रादेशिक पक्ष जेव्हा भारतामध्ये चांगलं यश मिळवू लागले तेव्हा अनेकांचं म्हणणं असं होतं की भारतामध्ये प्रादेशिक पक्षांना यश मिळणं हे जरा धोकादायक आहे आणि त्रासदायक आहे, कारण त्याच्यामुळे लोकशाहीला धोका आहे. माझं उलटं मत होतं, लोकशाहीला धोका अजिबात नाही. उलट पक्ष, प्रादेशिक पक्ष आणखी सबळ झाले पाहिजे, सगळे प्रवाह वाढले पाहिजे. आपल्याकडे वन नेशन, वन लँग्वेज, वन लीडर, वन पार्टी हे जे काही आज सुरू आहे त्याच्यापेक्षा वेगवेगळे प्रवाह, वेगवेगळे घटक येणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हाच भारत आहे. तुम्हाला मजा सांगतो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी संदर्भ प्रामुख्याने भारताचा देश बोलणार आहे. पंडित नेहरूंना सभांना खूप मागणी असायची. एका सभेला असेच पंडित नेहरू गेले निवडणुकीसाठी आणि चांगली गर्दी जमलेली होती. पंडित नेहरूंची सभा जोरदार सभा व्हायची आणि त्यांचं एकूण वलय, तेज, ग्लॅमर, करिश्मा फार मोठा होता. पंडित नेहरू भाषणाला उभे राहिले आणि शेतकरी उभा राहिला, भारत माता की जय. भारत माता की जय तेव्हाही होतं, आताही आहे. पण पंडित नेहरूंना तेव्हापासून या राष्ट्रवादाची भीती होती. अतिरेकी राष्ट्रवाद हा आपल्याला अनर्थाला घेऊन जाईल याची भीती होती. तर त्यांनी त्याला उभं केलं. म्हणजे काय म्हणत असतो तो, म्हटलं काय नाही त्याच्यातली भारत माता की जय. म्हणजे बरं, मी पण म्हणतो भारत माता की जय. पण मला सांग की भारत माता आहे काय? तर ते म्हटलं भारत माता म्हणजे या देशातले डोंगर, समुद्र, नद्या, निसर्ग वगैरे वगैरे. पंडित नेहरू म्हणाले हे सगळं म्हणजे भारत आहेच, पण बेसिकली भारत म्हणजे या देशातले 40 कोटी, तेव्हाचे या देशातले 40 कोटी लोक आहेत. आणि पुढे पंडित नेहरू म्हणाले आणि यापैकी 40 कोटी लोकांची भारत माता वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाची भारत माता एकच असली पाहिजे अशी सक्ती करण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाचा देशाचं परसेप्शन वेगळं असेल. मला भारत जो वाटतो तो तोच तुला वाटला पाहिजे असं अजिबात सक्ती असण्याचं कारण नाही. प्रत्येकाची भारताची आपली कल्पना आहे, ते स्वातंत्र्य असलं पाहिजे, ती स्पेस असली पाहिजे, तो अवकाश असला पाहिजे. त्याच्यानंतर काय झालं, मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादाच्या अनुषंगानं जेव्हा मी विचार केला मगाशी अमेरिकेचा, अमेरिकेमध्ये बराक ओबामा नावाचा माणूस अध्यक्ष झाला कारण त्याने राष्ट्रवादाची फेरमांडणी केली आणि सांगितलं की अमेरिका म्हणजे जगाचा फौजदार असं काही नाही. इथल्या सर्वसामान्य माणसांना हा देश माझा वाटला पाहिजे, त्याचे प्राधान्यक्रम देशाचे प्राधान्यक्रम असले पाहिजे. या अनुषंगाने अमेरिकेची मांडणी होईल. ही मांडणी त्यांनी केली. त्याच देशामध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि ट्रम्पची भूमिका काय होती? अमेरिका फर्स्ट. मी तुम्हाला काय सांगतोय म्हणजे काय झालं की ज्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांच्या अनुषंगाने तुम्ही उभे राहत होता त्याच देशामध्ये राष्ट्रवाद वेगळ्या पायावर उभा केला आणि मग सांगितलं असं गेलं की तुम्हाला भय दुसऱ्यांचं आहे, तुम्हाला भय स्थलांतरितांचं आहे. बाहेरचे लोक आपल्या देशामध्ये येतात आणि नोकऱ्या मिळवतात त्याचं भय आहे. मुळामध्ये अमेरिकेसारखा देश जो बाहेरच्याच लोकांच्या आधारे मोठा झाला, स्थलांतरित लोकांच्याच आधारे देश मोठा झाला. मी आमचे ज्ञानेश्वर जेव्हा आता विश्वात्मके देवे म्हणत होते तेव्हा अमेरिकेचा जन्म झालेला नव्हता. अमेरिकेचा इतिहास आहे का? 400-500 वर्षांचा हा देश, या 500 वर्षांचा हा देश इथपर्यंत आला कोणामध्ये? तो कोणामुळे आला? स्थलांतरित लोकांमुळे आला. बाहेरच्या लोकांना बळ दिलं, भाव दिला म्हणून आला. त्या देशामध्ये तुम्हाला बाहेरच्या लोकांची अचानकपणे भीती वाटू लागते आणि त्या देशाच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे आमचे लोक तिकडे जातात त्याच्या इकडे
म्हणजे आपल्या पोरांना सिलिकॉन व्हॅलीमध्ये जावं आणि जग पादाक्रांत करावं, पण तर इथे मात्र आपली संस्कृती, सनातन संस्कृती कायम राहावी अशी त्यांची इच्छा असते. मुद्दा असा की मुळामध्ये हा सगळ्यात मोठा पेच आहे. जागतिकीकरणाच्या नंतरचा हा सगळ्यात मोठा पेच आहे. म्हणजे 2 टप्पे आपण बघितले पाहिजे. जागतिकीकरणानंतरचा पहिला टप्पा जो होता तो खरोखरच भिंती पडू लागल्या, वातावरण हलकं होऊ लागलं, बऱ्यापैकी लोकांना स्पेस मिळत गेली, बऱ्यापैकी अवकाश मिळत गेला. आणि त्याच्यानंतर मात्र दुसरं पर्व जे सुरू झालं त्या दुसऱ्या पर्वामध्ये हे वाक्य फार महत्वाचं आहे की खुलेपणाचा वापर करून नवी बंदिस्तता निर्माण करण्यात आली. या खुलेपणाच्या आधारावर म्हणजे गंमत बघा, मी नेहमी असं म्हणत असतो, हा प्रवास कसा आहे? हा प्रवास आहे बर्लिन ते ब्रेक्झिट. बर्लिनची भिंत कोसळली आणि जग जवळ आलं असं आपण म्हणालो. बर्लिनची भिंत कोसळली आणि जर्मनी, पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी एकत्र आलं. जागतिकीकरणाला खऱ्या अर्थाने बर्लिनची भिंत कोसळण्याची सुरुवात झाली. सोव्हिएत रशियाचं विघटन ही त्यानंतरची गोष्ट आहे. पण बर्लिनची भिंत कोसळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्या बर्लिनची भिंत कोसळून एका अर्थाने युरोप एकत्र आलं, जग एकत्र आलं, तिथेच ब्रेक्झिट घडलं. तिथेच ब्रिटन युरोपियन युनियन मधून बाहेर पडलं. कारण नवा राष्ट्रवाद असा निर्माण झाला की तुमच्या देशाचे फायदे आम्हाला हवे, पण तुमच्या देशातले लोक आमच्याकडे नको. हा राष्ट्रवाद जो आहे ना, या राष्ट्रवादाचं मुळामध्ये प्रारूप हे आर्थिक पायावर उभं आहे आणि त्याला सांस्कृतिक शेड जाणीवपूर्वक देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं भय ओळखलं पाहिजे. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मी पुन्हा भारताकडे येतो. रशिया, युक्रेन यापेक्षाही भारताकडे येणं आणि भारताच्या अनुषंगाने सांगणं मला जास्त महत्वाचं वाटतं. कारण राष्ट्रवादाचा आपल्या समोरचा धोका आपण नीटपणे ओळखला पाहिजे. आपल्या समोर हा धोका आहे, पण आपल्याला हा धोका नीटपणे कळत नाही. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संविधानिक मार्गाने धोका सांगितला जातो. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, जर्मनीमध्ये जेव्हा हिटलर आला तेव्हा जर्मनी हे जगातला सर्वाधिक साक्षर आणि शिकलेल्या लोकांचा देश होता, पण जीव प्रभावी होते. मुद्दा असा की शिकलेले लोक शहाणे असतात याला काही पुरावा नाही. किंवा सगळ्यात मोठी चिंता शिकलेल्या लोकांचीच आहे. ज्या पक्षाचा मी उल्लेख करतोय, ज्या नेत्याचा मी उल्लेख करतोय, मनमोहन सिंगानंतर जे आले, त्यांना शहरीकरण का हवं हे लक्षात घेतलं पाहिजे. वाढणारं शहरीकरण, वाढणारं नागरीकरण त्यांच्या हिताचं आहे असं का वाटतंय लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा मी नेहरू सांगतो, 1935ला प्रांतिक मंडळाच्या निवडणुका होत्या आणि प्रांतिक मंडळाच्या निवडणुकांमध्ये नेहरू हे अर्थातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पोस्टर बॉय होते. नेहरू प्रचारासाठी गेले. डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरूने हा प्रसंग लिहिलेला आहे. तुम्ही कल्पना करा, 1935 मध्ये शहरच नव्हते, त्या अर्थात नागरीकरण ॲज गुड ॲज नव्हतंच. तेव्हा तुमचं वसई आणि काय काय असेल तुम्ही कल्पना करू शकता. नागरीकरण नव्हतं, सगळी गावच होती, अगदी काही महत्वाची शहरं होती. पण तेव्हा डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरू तेव्हा असं लिहितात की मला शहरांची काळजी आहे. शहरांमधल्या लोकांचं राजकीय आकलन फार कच्चं असतं. एखाद्या मुद्दा ग्रामीण भागामध्ये सांगताना मला फार सोपा जातो, कारण ग्रामीण भागातल्या लोकांना मुळात राजकारणाचा एकूण पैस त्यांचा नीट चांगला असतो, पाया भक्कम असतो. याच्या उलट शहरामध्ये मात्र हा राजकारणाचा पैस आणि पाया खिळखिळा असतो, विस्कळीत असतो. त्यामुळे ती मला मोठी चिंता आहे. तुम्ही गंमत बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादाच्या अनुषंगाने मांडणी करताना एका पुस्तकाचा उल्लेख मी मुद्दाम करतो. डॉक्टर आयेशा सिद्दीकी नावाच्या पाकिस्तानी विचारवंत आहेत. त्यांचं मिलिटरी इन कॉर्पोरेट इन पाकिस्तान नावाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मीच केलेला आहे. लष्करी सत्तेचे अर्थरंग या लष्करी सत्तेचे अर्थरंग या पुस्तकामध्ये, आणि गंमत बघा, आयेशा सिद्दीकी त्या पाकिस्तानी स्कॉलर आहे, पाकिस्तानी अकॅडमिशियन आणि पाकिस्तानी विचारवंत. जेव्हा ते पुस्तक मी मराठीमध्ये करावं अशी कल्पना पुढे आली तेव्हा मी लोकसत्तामध्येच होतो. आणि प्रकाश बाळ नाव ऐकून असेल. प्रकाश बाळाने अशी इच्छा व्यक्त केली, संजय तू आंतरराष्ट्रीय राजकारणावर बरंच लिहित असतोस, तर तू या पुस्तकाचं भाषांतर कर. तर मला सुरुवातीला भाषांतर ही काही मला फार आवडीची गोष्ट नव्हती. मला स्वतंत्र पुस्तक लिहिलं हे माझं आवडीचं असल्यामुळे मी म्हटलं की मला काही फार रस नाही. पण त्यांनी मला इच्छा व्यक्त केली, पुस्तक वाच तरी. ते पुस्तक वाचलं, मला फार आवडलं आणि येस मी ते करणार. आयेशा सिद्दीकीला मी फोन केला. तेव्हा व्हॉट्सॲप आणि बाकीच्या गोष्टी नव्हत्या. फोन केला आणि फोनवर सविस्तरपणे बोललो. तर आयेशा सिद्दीकी मला असं म्हणाले की संजय एक लक्षात घ्या,
हा स्कॉलरली एसे आहे, हा स्कॉलरली थेसिस आहे. या पुस्तकामध्ये उगाच भारताबद्दल जरा बरं आहे म्हणून तुम्ही काहीतरी उद्गाराचे चिन्ह सुद्धा मनचं देऊ नका. इतिहासाचं रूपांतर काश्मीर फाईल्स मध्ये करू नका. जे आहे ते आहे ते मांडा, आहे कसं मांडा. आता काही घटना काही लक्षात घ्या, तुम्ही हे काय लक्षात घ्या का, हे वाक्य माझं आता लक्षात घ्या. खरं छान असतं, खोटं पण छान असतं. खरं खोट्याचं मिश्रण भयंकर असतं. खरं पेक्षा खरंच आहे, त्यात काय प्रॉब्लेम नाही. खोटं म्हणजे उदाहरणार्थ मी समजा म्हणालो की माझं वय आता 90 आहे, खोटं आहे. पण मी असं म्हणालो, प्रांजली समजा समोर बसलेली आहे, मी असं म्हणालो प्रांजली बरोबर आहे, तुमच्या त्या व्याख्यानाला मी आलो होतो बरोबर आहे, आणि तेव्हा आपल्याला फादर भेटले होते. ही 3 वाक्य मी खरी बोलायची आणि 4थं वाक्य खोटं बोलायचं. त्यामुळे काय होतं की अरे हा त्या खऱ्या खोट्याचं मिश्रण म्हणजे काश्मीर फाईल्स. आणि खऱ्या खोट्याच्या मिश्रणातून एक महानाट्य उभं करायचं आणि त्याला राष्ट्रवादासाठी वापरायचं. सांस्कृतिक राष्ट्रवाद हा सगळ्यात भयंकर आहे आणि सांस्कृतिक भुयारातून हा सगळा राष्ट्रवाद आकाराला येतो, तेव्हा आपण फार गंभीरपणे बघितलं पाहिजे. तुम्ही बँकेत तुमचं अकाउंट ओपन करायला जाता तेव्हा बँकेच्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल असते, पण मदत मागायला जाता तेव्हा खरा चेहरा समोर येतो. पण बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक 100 वर्षापासून आपल्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल टिकवून आहे. मग विचार कसला करताय? Come on, start your saving and growth of your life with Basing Catholic Cooperative Bank. या जगात सर्वाइव्ह करणं खूप कठीण आहे, कारण प्रत्येक क्षणाला असतो नवा सस्पेन्स, नवं थ्रिल, ऍक्शन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेन्शन. पण प्रश्न जेव्हा मी मेहनतीने कमावलेल्या पैशांचा असतो तेव्हा मी निर्धास्त असतो, कारण 100 वर्षांचा विश्वास, बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक, हे नातं विश्वासाचं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रशिया युक्रेनच्या राष्ट्रवादाची चिंता फार मोठी नाहीच आहे. नाटो, युरोपियन युनियन वगैरे कसं हे प्रश्न फार छोटे आहेत, त्याचा काही फार मोठा परिणाम होणार नाही. तुमच्या समोरच्या राष्ट्रवादाची जी चिंता आहे आणि तो जागतिक संदर्भात वापरला जातोय त्याच्या अनुषंगाने तुम्हाला जास्त विचार केला पाहिजे. कारण तुमच्याकडे अमोल कोल्हेने जेव्हा तो रोल केला नथुराम गोडसेंचा, तेव्हा मी लेख लिहिला. अमोल हा माझा फार जवळचा मित्र आणि मी एक फेसबुक लाईव्ह केलं आणि म्हटलं कोल्हे तुमची शिकार झालेली आहे. तेव्हा शरद पवारांनी पण अशी भूमिका घेतली. त्याच्यामध्ये गैर काय, गांधी नावाचा सिनेमा आला होता, त्यामध्ये पण गोडसेंची भूमिका कोणीतरी केलीच होती. मी त्यांना सांगितलं म्हटलं गांधी नावाच्या सिनेमामध्ये नथुराम गोडसेची भूमिका कोणीतरी केली होतीच, पण त्यामध्ये गांधी नायक होता. तो वास्तवावर आधारित सिनेमा होता, जिथे या शॉर्ट फिल्म मध्ये चक्क दिग्दर्शक सांगतोय की नथुराम गोडसे हा नायक होता आणि गांधींना मारणं आवश्यक होतं हे लोकांना कळावं म्हणून आम्ही सिनेमा करतोय. आणि तो सिनेमा उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर येतो. हिजाबचा मुद्दा उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर येतो. संबंध काय होता हिजाबचा? सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या भुयारातून राजकारण आकाराला येत आहे आणि या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं आकलन आपल्याला नाही, ही सगळ्यात मोठी चिंता आहे. साधी गोष्ट मला सांगा, तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक संघटना आहे. कोणाला माहिती नाही असं आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं म्हणतो की आम्ही राजकीय संघटन नाही आहोत, आम्ही सांस्कृतिक संघटन आहोत. आणि लोकांना वाटतं खोटं बोलतात, ते खोटं नाही बोलते, खरं बोलतात. सांस्कृतिक पायावरचा राष्ट्रवाद हेच या लोकांचं वैशिष्ट्य आहे. आणि याच पायाला विरोध करण्याचा प्रयत्न आपल्या देशामध्ये सातत्यानं झाला. मी मगाशी सांगत होतो आयएसएस सिद्दीकांचं पुस्तक मिलिटरी इनकॉर्पोरेटेड इन पाकिस्तान, त्या पुस्तकात ते असं म्हणतात, भारत आणि पाकिस्तान या दोघांचाही, भारत आणि पाकिस्तान या दोघांचाही इतिहास साधारणपणे सारखा आहे, संस्कृती सारखी आहे. संस्कृती एवढी सारखी आहे की हडप्पा आणि मोहेंजोदडो पाहायला आपल्याला आजही जावं लागतं पाकिस्तान.
भूगोल शेअर केलेला आहे, इतिहास शेअर केलेला आहे. एवढं सगळं असून सुद्धा भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला, याचं कारण आहे. तेव्हा ते असं सांगतात याचं एकच कारण आहे, ते म्हणजे पाकिस्तानच्या विचार प्रक्रियेचा, निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू एकच होता, भारत. आणि भारतापासून भय हे लक्षात घ्या. सांस्कृतिक राष्ट्रवादामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की एक सिरो शत्रू तयार करावा लागतो. हा शत्रू आहे, जा पाकिस्तानला, एवढाच नाही म्हणायचं. पण एकीकडेच म्हणायचं गांधींनी फाळणी केली, हे फार वाईट केलं. अरे फाळणी करून जो भारत राहिला त्यातले मुसलमान तुम्हाला सहन होत नाही. भारत अधिक पाकिस्तान अधिक बांगलादेश असतं, तुम्ही काय केलं असतं? पण जा पाकिस्तानला, शत्रू निर्माण करायचा. तुम्हाला कुठला तरी शत्रू पाहिजे आहे, तेव्हा त्याच म्हणतात की जेव्हा भारताचं आणि पाकिस्तानचं वेगळेपण काय आहे, पाकिस्तानचं वेगळे पाकिस्तानचं असं की पाकिस्तानच्या धोरणाचा, विचार प्रक्रियेचा केंद्रबिंदू एकच होता, तो होता भारत. आणि भारतापासून भय, भारतापासूनची भीती. आणि लक्षात घ्या, जेव्हा भीती येते तेव्हा तारणहार येतो. भारतापासूनची भीती आहे असं म्हटलं की तारणहार आला. तो तारणहार कोण होता? लष्कर, आर्मी. त्यांना आर्मी महत्वाची आहे. एकदा भारत हा हिंदूंचा आहे असं तुम्ही परस्पर जाहीर केलं की मग मुस्लिम, अल्ला महत्वाचा होतो. आणि आपली तेवढी अवकात नाही, आपली क्षमता नाही, आपण एवढे तो भारत देश एवढा महाग आहे, त्याला तोंड द्यायचं तर कोणाला तरी मदत घ्यावी लागते. म्हणून मग अमेरिका महत्वाची झाली. त्या म्हटल्या अल्ला, आर्मी आणि अमेरिका यांच्या कचाट्यामध्ये पाकिस्तान पोहोचला. पण भारत दिमागात उभा राहील. कुछ बात है, हस्ती मिटती नहीं हमारी. सॅमी, ही बात मनकी बात नाही आहे. ती बात काय आहे ते असं म्हणतात की भारत उभा राहिला त्याचं कारण भारताच्या निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू एकच होता, तो खुद्द भारत. भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला, भारतानं पाकिस्तानला अनेक वेळा धडा शिकवला, पण तरी सुद्धा भारताच्या निर्णय प्रक्रियेचा, धोरण विश्वाचा, विचार प्रक्रियेचा केंद्रबिंदू घडला नाही. तो एकमेव होता आणि तो होता भारत. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. भारताच्या राष्ट्रवादाचं हे वेगळेपण बदलत्या परिप्रेक्ष्यामध्ये समजून घेतल्याशिवाय आपल्याला जागतिक राजकारण आणि जागतिक संदर्भ अजिबात कळणार नाही. कारण या राष्ट्रवादासाठी हा राष्ट्रवाद एका रात्रीमध्ये जन्माला नाही आलेला. हा राष्ट्रवाद मगाशी म्हणालो त्याप्रमाणे गांधी, नेहरू, आंबेडकर या सगळ्या त्रयीने विचारपूर्वक निर्माण केलेला आहे. संविधान जेव्हा निर्माण केलं, संविधान आकाराला आलं, तुम्ही कल्पना करा या देशामध्ये प्रत्येकाला, तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, तुमचा आर्थिक स्तर काही असो, प्रत्येकाला एका रात्रीमध्ये मताचा अधिकार मिळाला. हा सहजपणे मिळाला. पण मजा सांगतो, मी पुन्हा सांगतो, बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते पहिल्या टर्ममध्ये, तर आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते, तुम्हाला आठवत असेल. आणि मनमोहन सिंग आणि ओबामा यांची मैत्री खूप घट्ट होती. त्यासाठी मिठी मारायची काही गरज नव्हती, कारण ओबामांना मनमोहन सिंगांविषयी प्रचंड आदर होतो आणि मनमोहन सिंगांना ओबामांचं महत्व आणि मोल माहिती होतं. ओबामा जेव्हा भारतामध्ये आले तर त्यांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट केलं. हे पुस्तक गिफ्ट आहे. तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. त्या पुस्तकावर त्यांनी असं वाक्य लिहिलं मनमोहन सिंगांना उद्देशून आणि भारताला उद्देशून ओबामांना. वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून, कारण अमेरिका ही प्राचीन लोकशाही, जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम. तिथे आमचे कॉम्रेड सीताराम येचुरी होते त्या दोघांच्या मध्ये. कॉम्रेड लोकांचं वैशिष्ट्य असतं की ते कुठे काही करणार नाही, पण लक्ष सगळीकडे असतं. पुन्हा विश्लेषण करता आलं पाहिजे ना. येचुरीने ते पाहिलं आणि येचुरी म्हणाले, येचुरी ते बघितलं आणि येचुरी म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट nor largest. तो म्हणे ना, हाऊ कम? तुम्ही लार्जेस्ट आहात ते मला मान्यच आहे, पण वी आर ओल्डेस्ट.
तेव्हा येशूंनी सांगितलं, एक लक्षात घ्या, 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. 1965ला तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला. तोपर्यंत कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता, अगोदर महिलांना मताचा अधिकार नव्हता, सगळ्यांना मताचा अधिकार मिळाला. 1965 मध्ये माझ्या देशामध्ये मात्र फ्रॉम डे वन प्रत्येकाला मताचा अधिकार होता. म्हणून माझा देश तुमच्या देशापेक्षा माझ्या देशात हा राष्ट्रवाद कळल्याशिवाय, हा राष्ट्रवाद, हा नॅशनलिझम तुम्हाला यासाठी सांगतोय मुद्दा. मी आज ठरवलं, हा निर्णय घेतल्याचं कारण असं की कुठल्या तरी भयंकर अकॅडमिक विषयावर बोलण्यापेक्षा सुद्धा आपला राष्ट्रवाद काय आहे हेच आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मग हा राष्ट्रवाद आपल्याला आपल्या मुलांपर्यंत पोहोचवता येत. आणि तुमची मुलं काहीतरी बाहेर शिकून येतात, व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी असतात, आणि तुम्हाला असं वाटतं की अरे होय बरोबर आहे. त्यांना असं वाटतं की 2014 नंतर सूर्य उगवला. 2014 पूर्वी भारत अक्षरशः मागासलेला होता. 2014 नंतर लोक कपडे घालू लागले. तेव्हा सांगितलं गेलं पाहिजे की हा राष्ट्रवाद, हा राष्ट्र उभा राहिला कसं. मला नेहमी असं वाटतं, मला ते लक्षात घेतलं पाहिजे की हा देश 5000 वर्ष जुना आहे वगैरे सगळ्या भाकड आहे. हा देश 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला आणि या देशाचा इतिहास त्या अंगानेच पाहिला पाहिजे. संस्कृती खूप होत्याच ना, संस्कृती पूर्वीपासूनच होत्या, पण हा देश या 70 वर्षांमध्ये हा देश कशा प्रकारे उभा राहिला, कशा प्रकारे दिमागात झेपावला आणि कशा प्रकारे इथपर्यंत आला, हा राष्ट्रवाद समजून घेतला पाहिजे. एवढं सोपं नाहीये, एवढं सोपं नाहीये. जगाच्या पाठीवर असं मॉडेल नाहीये. रामचंद्र गुहांनीच लिहिलंय, भारत जेव्हा देश निर्माण होत होता तर इट वॉज अ स्टार्टअप and it was a risky business. It was a startup. It was a risky business and not a single investor was ready to invest in it. इतका हा रिस्की होता कारण हे मॉडेलच कुठे नव्हतं. एवढे देश, असं एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा असणारा एकही मॉडेल जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाचं नाही. पण मजा सांगतो, ही गोष्ट आहे 1888 ची. 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. 1888 ज्या सुमारास आपल्याकडे बीटी स्टेशनचं बांधकाम सुरू होतं, त्याचा आपण सीएसटी केला, आपण तेवढं फक्त करतो छान. 1888 ला जॉन स्ट्रेची नावाच्या विचारवंताचं इंग्लंडमधल्या अधिकाऱ्यांनी भाषण दिलं. ते भाषण का ठेवलं? 1857च्या उठावानंतर इंग्रजांच्या हे लक्षात आलं की आता भारत नावाचा देश आपल्या ताब्यात आलेला आहे आणि ज्या देशावर सत्ता गाजवायची आहे तो देश काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि हा देश आपल्याला काही माहीत नाही. जॉन स्ट्रेची नावाचा विचारवंता किंवा विचारवंत नव्हता, त्यानं भारतीय उपखंडामध्ये बराच काळ काम केलेलं होतं, दीर्घकाळ काम केलेलं होतं. आणि म्हणून त्याच्याकडून आपण हा देश समजून घेऊ म्हणून त्याची व्याख्यान ठेवली, 7 व्याख्यानं ठेवली इंडिया याच नावाला. त्याचं पुढे पुस्तक पण आलं इंडिया या नावाला. त्याला 7 व्याख्यानं दिली. 7 खणखणीत भाषण ठोकल्यानंतर शेवटच्या भाषणामध्ये समारोप करताना तो म्हणाला, टू कन्क्लूड करताना तो असं म्हणाला, समारोप करताना तुम्हाला एवढं सांगतो, भारत नावाची कुठली भानगड अस्तित्वातच नाही. 1888 कारण जेवढं साधर्म्य युरोपातल्या 2 देशांमध्ये आहे तेवढंही साधर्म्य पंजाब आणि बंगालमध्ये नाही. ज्या देशामध्ये एवढं वैविध्य, एवढं वेगळेपण आहे, ज्या देशामध्ये एवढे धर्म आहे, तो देश देश म्हणून उभाच राहू शकत नाही. हा देश ज्या क्षणी निर्माण होईल त्या क्षणी कोसळेल. हे केवळ 1888 मध्ये तो म्हणाला असं नाही. जॉन स्ट्रेची म्हणाला, विन्स्टन चर्चिल यांचं 1940 मधलं भाषण. चर्चिल काय म्हणतात? चर्चिल असं म्हणतात, ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही, तसं भारत आहे. भारत नावाची गोष्ट अस्तित्वातच नाहीये. कारण भारताला एक लक्षात घ्यायचं कारण असं होतं की तेव्हा सगळ्या राजकीय शास्त्रज्ञांच्या मते, सगळ्या सामाजिक शास्त्रज्ञांच्या मते, सगळ्या अभ्यासकांच्या मते देश म्हणून उभं राहण्यासाठी काहीतरी समान धागा असला पाहिजे. तर मुळामध्ये एवढं सगळं वैविध्य आहे, या वैविध्यावर आधारित भारत नावाचा देश उभाच राहू शकत नाही अशा प्रकारची मांडणी सगळे पॉलिटिकल सायंटिस्ट करत होते. आणि भारत नावाचा देश ज्या क्षणी उभा राहील त्या क्षणी कोसळेल, कारण त्याला जोडणारा धागाच नाही अशी मांडणी होत होती. मी सांगतो यासाठी, तेव्हा हा राष्ट्रवाद उभा कसा राहिला असेल. हा राष्ट्रवाद उभा करणं किती अवघड गोष्ट आहे. तुला
एक साधं उदाहरण देतो. इस्रायल नावाचा देश आहे. आपल्याकडे इस्रायलचं फार कौतुक असतं. आपण रशिया युक्रेन बद्दल बोलतो पण इस्रायल पॅलेस्टाईन बद्दल बोलत नाही. बघा तो इस्रायल, या लोकांना काही माहितीच नाही. त्या लोकांना माहिती आहे. तुम्हाला सांगतो मी इस्रायलमध्ये गेलो होतो आणि उन्हाकडे चोरून पॅलेस्टाईनमध्ये पण गेलो. पॅलेस्टाईनचा वेगळा विजा लागतो. तुमच्या कोणी गेला असेल इस्रायलचा वेगळा विजा लागतो. पण इस्रायल पॅलेस्टाईन म्हणजे काय? इथे पॅलेस्टाईन कुठे इस्रायल असं आहे. आम्ही इस्रायलमध्ये गेल्यावर घुसतो पॅलेस्टाईनमध्ये. सॅबी यू वोंट बिलीव्ह, पॅलेस्टाईनची राजधानी असलेलं रामल्ला नावाचं शहर आहे. त्या रामल्लामध्ये जगातला सगळ्यात मोठा फिल्म फेस्टिवल होतो. तिथे मला कलावंत भेटले, बाकी सगळे लोक भेटले आणि माझ्या लक्षात असं आलं की हा फारच अभिजात देश आहे. पण या लोकांना त्यांच्या राष्ट्रवादासाठी एक खलनायक तयार करायचा असतो. आपल्याला माहिती नसतं पॅलेस्टाईन खलनायक जास्त आला तो आपण बघणार आलाय हा विलन. सद्दाम हुसेन अचानकपणे खलनायक. जिया उलट जोपर्यंत तुमच्या सोबत होते तोपर्यंत उत्तम, नंतर गेले काय. आता पुतीन हा खलनायक आहे, पण व्लादिमीर पुतीन हा खलनायक नाहीये. हा या सगळ्यांना हवा असणारा नायक. पण असा एक खलनायक सगळ्यांना हवा असतो की जो युद्ध लावेल. कारण ज्याप्रमाणे कोरोना येणं हे फार्मा लॉबीला आवश्यक असतं, त्याप्रमाणे अशा प्रकारचे युद्ध होणं हे वेपन लॉबीला आवश्यक असतं. म्हणून मग खलनायकाचा भार करायचा की पुतीन आता खलनायक आजपासून. पुतीन खलनायक नाही तसं नाहीये, पण युक्रेनची बाजू घेणाऱ्यांनी सुद्धा आपली जी वेगळी बाजू आहे ती लक्षात घेतली पाहिजे. त्यावर लक्षात आता जास्त बोलत नाही. माझा मुद्दा जो होता मुद्दा असा होता की मुळामध्ये या प्रकारचा राष्ट्रवादाची मांडणी जेव्हा आपण करत असतो आणि भारताच्या अनुषंगाने मला ती मांडणी प्रामुख्याने करायची आहे, हा मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा भारताने आपली मांडणी केली, सांगतो इस्रायल नावाच्या देशामध्ये तेल अवीव नावाचं एक शहर आहे. तेल अवीव हे जगातलं फार मोठं स्मार्ट शहर आहे. त्या स्मार्ट शहरामध्ये एक स्मार्ट सिटी कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये आम्ही गेलो होतो. भारतातले काही संपादक, काही पत्रकार ती कॉन्फरन्स कव्हर करण्यासाठी आम्ही गेलो आणि आम्हाला तेला विषय प्रचंड आवडला. बाकी इस्रायलचं काही असे नका, पण शहर चांगलं होतं. 24/7 नॉनस्टॉप सिटी, रस्त्यांची व्यवस्था, ड्रेनेज, पार्किंग, रस्त्यावर सायकल, सिग्नल वगैरे वगैरे. आणि आपल्या भारतीय माणसाला असं बघितलं की भरूनच येतं ना. म्हणजे बापरे बापरे, आपला कुठलाही माणूस परदेशामध्ये गेला पायी बसतोय, आपला प्रॉब्लेम असतो रस्त्याचा, त्यामुळे त्याला छान वाटतं. त्यामुळे तो एकदम छान वाटतं. त्यानंतर त्या सगळ्या महापौरांनी आणि त्यांच्या कौन्सिलनं एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सगळेच होतो आणि पत्रकारांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारणं प्रचंड आवडतं. त्यामुळे आपल्याकडे काही नेते पत्रकार परिषद घेतच नाही. तर त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही भरपूर प्रश्न विचारले. शेवटी ते आमच्या महापौरांनी मला जरा बाजूला घेतलं आणि मला म्हटलं तुम्ही एवढे प्रश्न विचारला, काय एवढे प्रश्न विचारले, एवढं तुम्हाला शंका का होते? पण शंका नाही, पण मला खरंच तुमचं शहर आवडलं आणि असं वाटलं की तुमच्या शहराकडून आम्ही निश्चितपणे खूप काही शिकलं पाहिजे. तेव्हा म्हटलं तुम्ही कुठून आलाय? तर म्हटलं भारतातून. तुम्हाला ते कळालं, पण कुठल्या शहरातून आलाय? तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो. म्हटलं मुंबईतून आलोय. तर त्यांनी मला काय सांगावं, तर तुम्हाला कल्पना आहे ते अवीवची लोकसंख्या आहे 4 लाख. संपूर्ण इस्रायलची लोकसंख्या आहे 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 2 कोटीची मुंबई कशी काय सांगणार? आणि तेही आमच्याकडे 2च धर्म आहेत, तर हया भंडर. तुमच्याकडे एवढे धर्म, हे तुम्हाला भारत सोडल्याशिवाय भारताचं मॉडेल कळतच नाही. भारताच्या राष्ट्रवादाचं हे राष्ट्रवादाचं मॉडेल आपोआप तयार झालेलं नाहीये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेहरूंनी जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे. नेहरूंचं हे वाक्य आहे, देशभक्ती ही एका विशिष्ट टप्प्यावर देशाच्या विरोधामध्ये जाते. गांधीजींनी 1942ला चले जाव आंदोलनामध्ये जे भाषण केलं
ते भाषण करताना गांधी असं म्हणतात, मी इंग्रजांना चले जावं असं म्हणतोय, ते त्या इंग्रजांना की जे इंग्रज इथे सत्ताधीश होऊ पाहतात, पण जे इंग्रज आमचे मित्र आहेत त्यांच्याशी आमचं काही भांडण नाही, इंग्लंडशी आमचं काही भांडण नाही, इंग्रजांशी आमचं काही भांडण नाही. आजच्या सारखा राज्यकर्ता तेव्हा असता तर कदाचित त्याने याला धार्मिक आयाम पण दिला असता, या ख्रिस्ती लोकांना हाकलून दे असं पण म्हटलं असतं. शक्य होतं नाही, कदाचित ते आव्हान चाललं पण असतं. आपण सगळे हिंदू आहोत, फार मुस्लिम आहोत, हे ख्रिश्चन आपल्याला राज्य करतात असं आव्हान करता आलं असते की सोपं होतं आव्हान करणं. गांधींनी ठरवून या प्रकारचं कुठलंही आवाहन करणं, या प्रकारच्या पायावरचा राष्ट्रवाद उभाच राहणार नाही हे बघितलं. मला आठवतं भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ जाहीर करा अशी मागणी मध्यंतरी भाजपच्या एका नेत्याने केली होती आणि तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो. तर मला भाजपच्या एका प्रवक्त्याने असं विचारलं, पण संजय वाडे तुमच्या मागणीबद्दल काय म्हणणं आहे? म्हटलं माझं काही म्हणणं नाही आणि माझं म्हणणं मांडण्यासाठी मी इथे बसलो नाही, तुमचं म्हणणं काय असेल तर सांगा, त्यावर आपण बोलू. ते तुम्ही गांधीवादी आहात का? म्हटलं इतका काही त्रास काय गांधीवादी आहात का? म्हणजे मी गांधीवादी वगैरे काही नाहीये, पण गांधींना मी राष्ट्रपिता मानतो, तुमच्यासारखं प्रातस्मरणीय मानत नाही. ते म्हणाले गांधी जर असते तर गांधी काय म्हटले असते? म्हटलं काय म्हटले असते? ते म्हणाले गांधींनी लिहिलं होतं की भगवद्गीता मला आईसारखी आहे, त्यामुळे गांधी म्हटले असते की भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा द्या असं म्हटले असते की नसते? मी म्हटलं अगदी बरोबर, गांधी असंच म्हटले असते की भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा द्या, पण गांधींचं पुढचं वाक्य असं असलं असतं, तोच दर्जा कुराणाला द्या, तोच दर्जा बायबलला द्या. या राष्ट्रवादावर देश उभा करण्याचं आव्हान होतं आणि म्हणून हा देश लोकांना कळत नाही. इंडोनेशियाचा मला उल्लेख झाला, तुम्ही उल्लेख केला की इंडोनेशियामध्ये गेलो होतो. इंडोनेशिया हा जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश. इंडोनेशियामध्ये मी गेलो, तिथे मला जावेद नावाचा एक मित्र भेटला आणि तो जावेद आमची खूप चांगली मैत्री झाली आणि मला स्वतःला इंडोनेशिया फार आवडलं. त्या आवडण्याची दोन कारणं होती. एक तर मला बराक ओबामा हा माझा फार ध्यासाचा आणि प्रेमाचा विषय, म्हणजे ओबामांचा बराच काळ इंडोनेशियामध्ये गेलेला आहे, त्यामुळे इंडोनेशियामध्ये ओबामांनी जे जे लिहिलं होतं त्याच्या पुस्तकात ते मी जरा बघत असा फिरलो आणि मला फार आवडलं. इंडोनेशिया खूप छान देश. मी त्याला म्हटलं तुझा देश मला फार आवडला, तू कधी भारतात ये. तू म्हटलं माझी एक मीटिंग त्या काहीतरी कॉन्फरन्स आहे, मी मुंबईत आणि दिल्लीत येणार आहे, मी नक्की येईन. त्यावर तो मला असं म्हणाला की माझा मुस्लिम बहुल देश तुला आवडला, तुझा हिंदू बहुल देश कसा आहे? मी म्हटलं माझा देश काही हिंदू बहुल नाही, पण तरी तो हिंदू बहुल म्हणाला. मी काही म्हटलं नाही कारण तो देशात येणारच होता. म्हटलं तू ये भारतामध्ये, तेव्हा आपण बोलूया. तो भारतामध्ये आला, पुण्यात पण आला. जेव्हा पुण्यामध्ये आला तेव्हा मी घरी नव्हतो. पुणेकर जेव्हा येतात तेव्हा पाहुणे घरी नसतात. संध्या बरोबर ना, नंतर सांगतात की मग अरे तू मला सांगायचं ना यार, मी तिथला बाहेर होतो त्या दिवशी. तो बराच फिरला, त्याला व्हॉट्सअपवर मेसेज केला की संजय तुला हिंदू बहुल देश मला फार आवडला. म्हणजे हिंदू बहुल देश आवडला, सारखा हिंदू बहुल म्हणतोय म्हणून विचारतो की तू काय बघितलंस जे तुला आवडलं? तर तो म्हटला मी ताजमहाल बघितला. म्हटलं आणखी काय पाहिजे? म्हणजे मी लाल किल्ला पाहिला. म्हणजे व्हेरी नाईस, आणखी काय पाहिजे? तर माझी इच्छा होती की मुंबईतल्या ताजमध्ये एक रात्र मुक्काम करायचा. एक रात्र मी मुंबईत ताजमध्ये मुक्काम केला. त्या 3 गोष्टी तर पाहिल्या मी, देश बघितला, मला फार आवडला, तुझा हिंदू बहुल देश मला फार आवडला. म्हटलं माझा देश आवडावा असाच आहे, पण तू सारखं हिंदू बहुल म्हणतोय म्हणून तुला सांगतो, तू जे जे पाहिलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, आणि जे हॉटेल ताजमध्ये तू उतरलास त्या ताजचा मालक पण हिंदू नाही. पण माझा देश सुंदर आहे. एकदा उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभा राहून मी भाषण करताना उद्धव ठाकरेंना असं म्हटलं होतं की हिंदू हृदय सम्राट ही बाळासाहेब ठाकरेंची ओळख तुम्ही कायम सांगत असता, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटांची भूमिका करण्यासाठी सुद्धा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावं लागतं. मागीच्या पुस्तकाचा मागाशी उल्लेख केला, काय तुमचं नाव? सुरेखा मागाशी उल्लेख केला माझ्या पुस्तकाचा की ते चेंज आणि भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकात एक कविता आहे छोटी. ती कविता अशी आहे
धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. आणि तुम्ही कितीही नाकारले तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भराभराचा उतरवा तो तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती जी आहे ही ख्याती पूर्ण करायची असेल तर मला असं वाटतं की राष्ट्रवादाचा अर्थ नीटपणे कळला पाहिजे. आणि राष्ट्रवादाची व्याख्या नीटपणे करायची असेल, राष्ट्रवाद नीटपणे समजून घ्यायचा असेल तर राष्ट्रवादाची समोरची आव्हानं पण लक्षात घेतली पाहिजे. मी जे मगाशी म्हणालो वावशीत राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. आणि आपल्याकडे एक शेवटचा मुद्दा फक्त फार महत्त्वाचा नोंदवतो या ठिकाणी, तो सांगणं फार आवश्यक आहे. कारण समजा इस्रायलमध्ये भांडण झालं, इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं, तर दोन धर्मांमध्ये. अमेरिकेमध्ये भांडण झालं तर दोन वंशांमध्ये होईल. भारतामध्ये भांडण झालं तर त्याला एवढे कोण असतील की हा देश उद्ध्वस्त होईल. तर इमॅजिन, कारण भारतामध्ये हे कोण भाषिक असू शकतात, जाती असू शकतात, उपजाती असू शकतात, धार्मिक काय करा. तुम्ही अलीकडच्या कालावधीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि जातीय अस्मिता ज्या प्रकारच्या तीव्र झालेल्या आपण बघितल्या, या प्रकारच्या कुठल्याही पद्धतीने अस्मिता तीव्र होऊ शकतात तर या देशाचं काय. आणि मुळामध्ये हा देश कोसळेल, हा देश उद्ध्वस्त होईल अशी मांडणी करण्याचं प्रमेयच मुळामध्ये हे होतं की देशामध्ये एवढे कोण आहेत उद्ध्वस्त करण्यासाठी. पण आजवर आपण हे सगळे कोण जोडून ठेवले होते, जोडून ठेवले आहेत आजही. पण आता ते सगळी वीण उसळण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि ही वीण उसळण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याला जागतिक संदर्भांचा परिप्रेक्ष्य आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये आता ही वीण उसळणं सोपं झालं. तिकडे पुतीन आहे, तिकडे तुर्कस्तानमध्ये आमचे गृहस्थ आहे, फिलिपाईन्स मध्ये तेच चाललेलं आहे, चीनमध्ये हे चाललेलं आहे. ट्रम्प जरी गेलेले असले तरी ट्रम्प फार कमी मताने पराभूत झालेले आहे. कारण अद्याप तिथे ती भीती, वन्स इट वॉज युनायटेड नेशन, ओबामा असं म्हणाले होते, इट्स नॉट रेड अमेरिका और इट्स नॉट ब्लू अमेरिका, इट्स युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बट नाउ इट इज डिवायडेड अमेरिका. असं सगळं जग डिवायडेड असताना आपल्याकडचा हा संघर्ष आणखी मोठा आहे, आपल्याकडचा हा पेच आणखी मोठा आहे. कोरोनाच्या नंतर हा पेच आणखी वाढलेला आहे. कारण कोरोनाच्या नंतर माणसापासून दुरावली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या उत्तर मांडतो की आतापर्यंत नेहरू, गांधी, आंबेडकर या सगळ्या लोकांनी मिळून जी वीण तयार केली होती तेव्हा राजकारणाची प्रक्रिया सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये होती. आता मात्र मीडिया, मार्केटिंग, मनी, मॅनेजमेंट यांनी निवडणुकीची प्रक्रिया आपल्या ताब्यात घेतली. हे सगळ्यात घातक. पूर्वी आमचे नेते नालायक असतील पण ते तेवढेच नालायक होते जेवढे आम्ही नालायक. बरोबर ना? पीपल गेट द गव्हर्नमेंट डिझर्व. त्यांचा चांगलपणा पण आमचा होता, त्यांचा वाईटपणा पण आमचा होता, कारण ते या मातीतून उगवलेले होते. आता मात्र आयव्हरी टॉवर्स मधून नेते पडतायत आणि इमेज मेकिंग कंपन्या नेते तयार करतायत. नेता तयार झाल्यावर तुम्हाला कळतं की हा तुमचा नेता आहे. आणि पोस्ट कोरोना हा पेच आणखी वाढला आहे. तर पोस्ट कोरोना माणसापासून दुरावणं, डिजिटायझेशनचा एकूण सगळा हे गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया आणि या सगळ्या माध्यमांनी तुमचं आयुष्य पूर्णपणे गिळंकृत करून टाकलं, व्यापून टाकलं. तुम्हाला हे कळतच नाही की जो विचार मी केलाय तो मी केलेलाच नाही, तो तुमच्यावर लादला गेलेला आहे. माध्यमांनी जागा करावं अशी पूर्वी अपेक्षा होती. आता माध्यम अॅनेस्थेशिया देतात. माध्यमांनी अॅनेस्थेशिया द्यायचा आणि सिस्टमनं ऑपरेशन करायचं. माध्यम आणि सिस्टम यांच्यामध्ये अशा प्रकारचा नेक्सस आहे आणि माध्यमांचं अर्बनायझेशन झालेलं आहे. एकीकडे हे अर्बनायझेशन आणि एकीकडे ते अर्बनायझेशन, या दोन्ही चिंता आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राष्ट्रवाद नावाची गोष्ट फार वेगळ्या स्तरावर जाऊ शकते आणि अशा वेळी तुम्हाला राष्ट्र नावाची संकल्पना, राष्ट्रवादासमोरची आव्हानं याचा विचार फार नीटपणे करायला पाहिजे, नीटपणे केला पाहिजे असं मला वाटतं. आणि कधी मला असं वाटतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे हा देश गांधींचा आहे, हा देश नेहरूंचा आहे, हा देश आंबेडकरांचा आहे, हा देश मौलाना आझादांचा आहे. ही परंपरा आणि ही लेगसी आपल्याला सांभाळली पाहिजे. नाहीतर व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये कोणीतरी काहीतरी फॉरवर्ड करतं, नेहरू एका महिलेला मिठी मारताय आणि खाली लिहिलं जातं नेहरू वॉज वुमनायझर. त्याला माहिती नसतं नेहरूंनी ज्या महिलेला मिठी मारली
त्यांची सख्खी बहीण विजयलक्ष्मी पंडित होती. ती काय शेजारी उभी असणारी जी मुलगी होती ती विजयलक्ष्मी पंडितांची मुलगी म्हणजे नयनतारा सहगल ही होती. पण या दोन मुलींना, दोन महिलांना नेहरू मिठी मारतात, नेहरू आवाज म्हणायचा. या प्रकारे बसू शकतं आणि त्यावर तुम्ही काही करू शकत नाही, कारण या प्रकारचं अधिष्ठान आपण लोकांपर्यंत पोहोचवलेलं असतं. तर मंत्रीमध्ये यशाने म्हणालं की तुम्हाला नेहरू एवढे प्रिय का? नेहरूंना तर एवढ्या मैत्रिणी होत्या. म्हणजे म्हणूनच प्रिय. प्रॉब्लेम काय? मैत्रिणी असण्यात प्रॉब्लेम काय? या प्रकारचं सत्य सुरू असताना आपल्याला मात्र हे सत्याचे प्रयोगच्या ऐवजी मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्य असत्य अशा मिश्रणाचे विखारी प्रयोग सुरू असताना राष्ट्रवादाच्या समोर सगळ्यात मोठे मूलभूत पेच निर्माण झालेले आहेत. अशा वेळी आपल्याला जागतिक संदर्भात विचार करत भारताचा राष्ट्रवाद सांभाळणं, जपणं हे आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. आणि कधी मला पूर्णपणे खात्री आहे की हे आव्हान पेलण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम आहोत, कारण भारतामध्ये ही स्पेस, भारतामध्ये आजही तो डायलॉगचा अवकाश आहे. तो अवकाश मात्र आपण कधी विसरता कामा नये, की ही संधी, ही स्पेस कधी सोडता कामा नये. मध्यंतरी ही दोन गोष्टी फार छान वाचल्या, त्या सांगतो मुद्दाम समोर करता करता. कुणीतरी मला इंडियन एक्सप्रेस मधल्या एका लेखाकडे छान गोष्ट होती. चीन मधला एक कुत्रा भारतामध्ये आला. बरं का साहेब, मला जर आवडेल अशा गोष्टी सांगा. साहेबला फार सिरियस आवडत. तर तो कुत्रा भारतामध्ये आला आणि भारताच्या सीमेवर आला आणि सीमेवर येऊन सांगायला लागला, चीनमध्ये अरे काय खायला मिळतं माहिती आहे का? भारी चीन. चीनमध्ये आम्हाला मस्तपैकी सावली, खास डॉगसाठी खास अशी निवारा व्यवस्था असते वगैरे वगैरे. भारताचा विचार कुत्रा मरतो थोडा, चीनचा आपला दष्टपुष्ट. पण आता किती ऐकून ना शेवटी भारताचा कुत्रा ऐकून ऐकून कंटाळ आणि ऐकून झालं म्हणतात ते सगळं खरं. पण ते जेवढं चीन चांगलं आहे ते चीन सोडून तू भारतामध्ये का आलास? तिथे खायला मिळतं, सगळं मिळतं. तुझा प्रॉब्लेम काय? चीनमध्ये भुंकता येते म्हणून भुंकण्यासाठी भुंकण्याची स्पेस त्यांनी सोडायची. ही आपली स्पेस, ही आपली स्पेस, त्याचं वैशिष्ट्य. दुसरं असाच एक किस्सा झाला. पंडित नेहरू जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा लोकांना असं वाटतं की भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर पंडित नेहरूची लोकप्रियता ओसरे. कारण एक वाक्य इंग्रजीमध्ये आणि बराक ओबामाने ते वाक्य खूप छान वापरलं होतं. ते वाक्य असं आहे, यू कॅन कॅम्पेन इन पोएट्री बट यू हॅव टू गव्हर्न इन प्रोज. तुम्ही प्रचार कवितेसारखा करू शकता, पण तुम्हाला प्रत्यक्ष राज्यकारभार मात्र गद्यातच करावा लागतो. त्यामुळे नेहरूंची लोकप्रियता प्रचार करताना फार प्रचंड होती, पण प्रत्यक्ष कारभार करताना ओसरेल असे विरोधकांचा अंदाज होता, अटकळ होती. प्रत्यक्षात ती अटकळ चुकली आणि उलट पक्ष नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले तर जास्तच लोकप्रिय झाले. नेहरूंची लोकप्रियता ओसरे ना, आता काय करायचं? मग त्याने एक मार्ग आला, नेहरूंना पंक्चर करायचं, नेहरूंना लाजीरवाणं वाटेल, नेहरूंचा अपमान करायचा. नेहरू एका सभेला आलेले होते. त्यांनी एका बाईला तयार केलं, आजीबाई. आणि त्या आजीबाईला सांगितलं की आजीबाई, तुझा मुलगा काय करायचा? तो स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये लढला. नवरा काय करायचा? स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये लढला. बरं, आता तू कुठे राहते? काय माझं खूप पटे पोट्टात राहते. लाईट आहे का? लाईट नाही. पोराला नोकरी आहे? नोकरी नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तू पण लढली, तुझा पोरगा लढला, नवरा लढला, पण तुला खूपच मिळालं. आणि या नेहरूंना मात्र स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये लढले, हे झाले पंतप्रधान, त्यांना गाडी, घोडी, बंगला, तुला काय मिळालं? तुझा त्यांना विचार. तर म्हातारीने तिला संहिता लिहून दिली, म्हातारीला स्क्रिप्टच लिहून दिली. म्हातारी म्हटली बरं. नेहरूंचं भाषण झालं, नेहरू खाली उतरले, म्हातारी तरा धावत आली, नेहरूंचं पकोट पकड. नेहरू काही देशद्रोही वगैरे काही म्हटले नाही. नेहरूंचा हातात घेतला आणि काय म्हणा आजीबाई, काय म्हणा? स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मी पण लढलो, माझा नवरा लढला, माझा पोरगा लढला, तरीही आम्ही झोपडीमध्ये राहतो. आमच्या झोपडीमध्ये अंधारच आहे आणि तुम्हाला मात्र बंगला मिळाला. स्वातंत्र्यामुळे आणि लोकशाहीमुळे तुला बंगला मिळाला, पंतप्रधान पद मिळालं, लोकशाहीमुळे मला काय मिळालं? नेहरू म्हणाले, तुझ्या डोक्यात अंधार आहे, अंधार दूर होईल, ही व्यवस्था मी करेन. तुझ्या मुलांना नोकरी मिळेल, ही व्यवस्था मी करेन. पण आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तू असं विचारलंस की लोकशाही आल्यामुळे तुला काय मिळालं? लोकशाही आल्यामुळे तुला हे मिळालं की तू पंतप्रधानाचं पकड पकडू शकतेस. ती पकड पकडण्याची स्पेस कधी सोडायची नाही. हा
मला असं वाटतं की गांधी नेहरू आंबेडकरांचा मौलाना आझादांचा वारसा सांगणं हे सोपं नाही. हा वारसा म्हणजे हा वारसा आहे, हा राष्ट्रवादाचा वारसा आहे, हा भारतीयत्वाचा वारसा आहे. आयडिया ऑफ इंडिया म्हणजे काय? ही इंडिया आहे, हा राष्ट्रवाद आहे. या राष्ट्रवादाचं हे मॉडेल, हे प्रारूप जगाच्या पाठीवर कुठंच नाहीये. आणि म्हणून आता जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये उलट पक्षी भारतानं जगाला मार्गदर्शन करावं असा भारताचा राष्ट्रवाद आहे. अशा वेळी आपणच खान मानेनं ज्या पद्धतीनं आपल्या राष्ट्रवादाची चिंता करतो आहोत ते फार भयंकर आहे. आणि म्हणून या राष्ट्रवादाचा विचार गंभीरपणे केला पाहिजे असं आवाहन या निमित्ताने मला तुम्हाला करायचं आहे. आणि हे आवाहन करत असताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वसईमध्ये मी कायम खुश असतो. मला खरंच भारी वाटतं वसईमध्ये. इथे मेल्टिंग पॉट आहे. म्हणजे कुणीतरी फादर भेटतो, कुणीतरी काय फ्रान्सिस अमुक असे काहीतरी भयंकर नावं असतात आणि ज्ञानेश्वर PhD केली म्हणतो. काय भारी आहे, फार भारी वाटतं. कुठे भेटतात, नाव काय असं काही गोन्साल्विस आणि तू करा माझा म्हणून या मन की बात करणाऱ्यांना ना तिथे वसईमध्ये आणण्याची त्यांना मदत करा. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही इथेच जाता तुम्हाला कळत नाही. मी बाहेर राहतो मला असं वाटतं की किती वेगळं आहे. आणि मगाशी मी प्रशांतकडे सांगत होतो आणि हे आहेतच ना तुम्हीच ना, मी सांगत होतो मगाशी किती लिबरल आणि मोकळं वातावरण आहे. लोक अगदी सहजपणे जगत असतात. हे का जगतात सहजपणे? गुंते नाही आहेत, कारण कुठल्याही धर्माचं कुठलं याचं अवलंबन नाही, ओझं नाही. अस्मितांचं ओझं आलं की माणूस कारण नसताना वागतो. अस्मिता खोट्या सांगायच्या असल्या की माणूस खोटा डावतो. खोटापणा नाहीये, खोटी अस्मिता नाहीये, साधं सोपं जगणं. ते साधं सोपं जगणं अवघ्या जगाचं असतं. अवघड जग वसई व्हावं, अवघा भारत वसई व्हावं. इतकं सोपं, इतकं साधं आहे की कुठल्या तरी नंदी खाल असतात, नंदा खाल धर्मप्रांतानं आहे. कुठेतरी संजयावरती येतो आणि त्या धर्मप्रदेशासोबत या प्रकारची मांडणी करू शकतो. इतकं जग सोपं आहे. ते सोपं जग सांगितलं पाहिजे. आपण जे फार क्लिष्ट करतो आहोत, आपण जे फार अवघड करतो आहोत, हे सोपं जग सांगितलं पाहिजे. आणि इथं आल्यानंतर मला कायम खात्री वाटत असते. तर वसईचं निमंत्रण प्रांजली चुकवत नाही. उलट पक्षी गेले बरेच दिवस मी असा वसईकरांनी बोलावलंच नाही आपल्याला. म्हणजे कोरोनाचा वाटा फार मोठा होता. साहेबचा फोन आला तेव्हा मला ते फार भारी वाटतं की येस वसईत पुन्हा एकदा आपण जाणं. तर वसईत आल्यानंतर मला छान यासाठी वाटतं. आणि शेवटी समारोप करताना मला वसईकडे बघून जी खात्री वाटते, हा जो मेल्टिंग पॉट आहे, हा जो खरा भारत आहे, ही जी आयडिया ऑफ इंडिया आहे, ही या घरात निर्माणी पडती आहे, सगळं बघून मला सुरेश भटांची गझल मला फार आवडते, ती आठवते. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले साडेचे ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काय त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि मी शेवटी म्हणतो, आजचे आमचे पराभव, आजचे पराभव आहे ते मान्य, आजचे आमचे पराभव वचमी तो आम्ही उद्या असतो. विजय तो कसला पुरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. आणि तो दिवस पुन्हाच येणार नाही, त्यासाठी आपणही 2 पावलं पुढे चाललं पाहिजे. अशी 2 पावलं तुम्ही चालत आहातच, तुमच्यासोबत मी पण आहे हे सांगण्यासाठी इथे आलो. धन्यवाद. तुम्ही बँकेत तुमचं अकाउंट ओपन करायला जाता तेव्हा बँकेच्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल असते, पण मदत मागायला जाता तेव्हा खरा चेहरा समोर येतो. पण बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक 100 वर्षापासून आपल्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल टिकवून आहे. मग विचार कसला करताय? Come on, start your saving and growth of your life with Basing Catholic Cooperative Bank. या जगात सर्वाइव्ह करणं खूप कठीण आहे, कारण प्रत्येक क्षणाला असतो नवा सस्पेन्स, नवं थ्रिल, ऍक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन. पण प्रश्न जेव्हा मी मेहनतीने कमावलेल्या पैशांचा असतो तेव्हा मी निर्धास्त असतो, कारण 100 वर्षांचा विश्वास, बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक, हे नातं विश्वासाचं.